ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेले बघा. आपण बनवूया उसळ मटकीची. बघा इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि बघा इथे मी मोहरी टाकून घेतलेली थोडीशी. बघा आपली मोहरी तडतड वाजायला लागली तर थोडंसं जिरे टाकून घेऊया. बघा इथे मी जिरे टाकून घेतलेले आहे आणि इथे 2 कांदे मी कट केलेले ते टाकून घेतले. आणि बघा असं कांदा मी सगळं परतून घेणार आहे आता इथे. चला इथेच मी एक टमाटा कट करून घेतले ते पण टाकून. आणि इथे बघा मटकीची उसळ मोडवाली छान. किती छान आहे बघा मोडवाली. एकदम मोड मस्त आलेली आहे आणि एकदम पौष्टिक असते शिजण्यासाठी मटकी. त्यामुळे मटकीची उसळ बघा. आणि इथंच मी थोडंसं मीठ टाकून घेणार म्हणजे कांदा पटकन आपला ब्राऊन होतो. आणि इथे बघा मी थोडं कढीपत्ता टाकून घेतलं कारण तेलामध्ये कढीपत्ता टाकला ना त्याला उडते तेलाचं. आणि मी आत्ता कढीपत्ता टाकून घेतला. आणि इथंच बघा मी असं वाटण घेतलेले शेंगदाणे कोथिंबीर मसाला सगळं टाकून. बघा आपला कांदा टमाटा पुरा ब्राऊन झालेला आहे. ब्राऊन कलर आलेला आहे. त्याला मटकी धुवून घेतली बघा. मी आता मटकी सगळी टाकून घेतलेली. बघा इथे सगळी मटकी टाकून घेतली मी. तर आता मसाला टाकून घेऊ. आणि असं सगळा मसाला पण इथे टाकून घेतला. आणि यामध्येच मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे. बघा कशी झाली मटकी. मसाला पण टाकून घेतला. आता आपण थोडंसं पाणी टाकूया बस. आणि इथं बघा मी असं छान मिक्स करून घेतले सगळा मसाला मटकीची भाजी. आणि इथेच बघा आता मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आपण मटकी शिजण्यासाठी. आणि बघा मी अशी मटकीची भाजी बनवली बघा. एवढी भारी होता. बघा आता 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मी आणि थोडंसं वरती टाकलेलं आहे म्हणजे आपली मटकीची भाजी शिजली पाहिजे ना त्यामुळे. आणि छान अशी पौष्टिक असते बरं का. मोडवाली उसळ खाल्ली ना मटकीची खूप छान असते पौष्टिक. बघा आता आपली भाजी शिजत आहे मटकीची उसळ. आणि बघा अशी मटकीच्या भाजीला उसळ उकळी आलेली त्यामध्ये मी 1 बटाटा टाकून घेतले बघा. बटाटे टाकल्यावर पण छान होते. 1 बटाटा टाकून घेतलेला आहे मी मटकीमध्ये. आणि बघा खूप अशी भन्नाट टाकली मटकीची उसळ झालेली आहे. आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकून बघा किती छान झाली आपली मटकीची उसळ. वास पण छान येतो. थोडीशी बाकी अजून शिजण्याला आणि खूप छान झाली बरं का.
थोडीशी बाकी आहे अजून भाजी, शिजू देऊ आपण थोडे 5 मिनटं अजून. चला आपण झाकण काढून घेऊया, बघू आपली मटकीची उसळ बघा. आणि बघा झालेली आपल्या मटकीची उसळ. थोडासा रसा ठेवलेला आहे बघा तुम्ही, म्हणजे आपल्याला भाताबरोबर पण खाता येईल ना. चला कशी वाटली आपली मटकीची उसळ नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, टाटा.